नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती आणि नाराजीमुळे त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकल्याची किंवा ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. अंतिम प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं. 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे. पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही, असंही त्यांनी सांगितलं. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात केली. विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. इतिहासात असले अनेक रेहमान डकेत आले आणि गेले, पण असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला. हिवाळी अधिवेशनात नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ हायवेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. सोलापूरपासून शक्तीपीठ हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रस्तावित हायवेचा मार्ग हा सध्याच्या नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असून आता मराठवाड्यातील प्रश्न मिटणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सभागृहात याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पुण्यात शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसेची बैठक पार पडली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. 7 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार यावर सरकारनं भाष्य केलं नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. सतेज पाटलांनी देखील सरकारवर टीका केली आहे. 7 दिवसात फक्त घोषणांचा पाऊस पडला, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार. घोषणा केल्या पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही असं म्हणत सतेज पाटलांनी सरकारला लक्ष्य केलंय. ज्यांनी 2 दिवसांचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनात बोलतात असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी चूक असेल असं म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला. लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही असंही आठवले म्हटले. सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळा प्रकरणी आमदार श्वेता महाले यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री राठोड यांनी ही मागणी केली. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खऱ्या खोट्याची तपासणी करतील असं रामराजे नाईक निंबाळकर म्हटलेत. फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहीन असंही वक्तव्य निंबाळकर यांनी केलं. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.
या सध्या देशात धुरंधर सिनेमानं एकच धुमाकूळ घातलाय आणि यातील रेहमान डकेत ही व्यक्तिरेखा चांगलीच चर्चेत आहे। काल विधान परिषदेमध्ये झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रेहमान डकेतचा उल्लेख झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावलाय। तर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे, असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत की मुंबई को लुटने वाला कौन है वो रेहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रेहमान डकेत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा। काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात, आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। येत्या 2 ते 3 महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते। अतिवृष्टीमुळे पाळीव जनावरं गमावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 100 शेतकऱ्यांना गायींचं वाटप करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला। यासाठी गुजरातच्या प्रसिद्ध गीर प्रजातीच्या 101 गायींची खरेदी करण्यात आली आहे। रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थजवळ एका 4चाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीमध्ये 4चाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलंय। हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली असून नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत। दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी झाली होती। मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांनी हजेरी लावली होती। लिओनेल मेसीनं शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले। काही वेळ या मुलांसोबत फुटबॉल खेळत मुलांना अनोखा अनुभव दिला। मुलांनी मेसीसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी मेसीसोबत हस्तांदोलन करत सचिननं मेसीला क्रिकेट जर्सी भेट दिली। भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं देखील मेसीची भेट घेतली। यावेळी मेसी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली। प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना स्वतः मेसी फुटबॉलचं तंत्रशुद्ध धडे देणार आहे।
नारायणगाव संगमनेर मार्गेच नाशिकला जावी या मागणीसाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे सर्व पक्षीयांकडून निर्धार बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग सांगोल्यातून गेला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। आरेखन बदलून शक्तीपीठ महामार्ग सांगोल्याच्या बाहेर जाता कामा नये अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते भारत पाटील यांचा निषेध नोंदवण्यात आला। काही कार्यकर्त्यांनी भारत पाटील यांच्यावर काळं ऑइल फेकण्याचा प्रयत्न केला। दरम्यान टेंभुर्णी पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यावधी रुपयांच्या रुग्णवाहिका धुळखात पडल्या। दरम्यान रुग्णांना खासगी वाहनांना पैसे देऊन रुग्णालयात येण्यासाठी महागडा प्रवास करावा लागतो आणि यामुळे आता रुग्णवाहिका सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अमरावतीच्या चिखलदरा घाटात भीषण अपघात झाला आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली ट्रॅव्हल्स दरीमध्ये कोसळली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रॅव्हल्स झाडाजवळ अडकली आणि त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले। चालकाचा मात्र या अपघातात मृत्यू झाला। बीडच्या बाभळवाडी गावातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीमध्ये कापसासह घरगुती साहित्य जळून खाक झाले। दरम्यान तत्काळ पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा इथे कर्तव्य बजावत असताना चांदवडच्या पाटे गावातील जवान किशोर ठोके हृदयविकाराचा झटका आल्यानं शहीद झाले। त्यांच्यावर पाटे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। WWEचा लोकप्रिय रेसलर जॉन सिना यानं निवृत्ती जाहीर केली आहे। जॉनच्या जगभरातील चाहत्यांसाठी हा भावुक क्षण होता। 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जॉननं आपल्या परफॉर्मन्सनं आणि मनमोकळ्या वागण्यानं क्रीडा विश्वामध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केला। विशेष म्हणजे लहान मुलं जॉनची भरपूर फॅन आहेत। राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्राजवळ अडचणी येऊ नयेत यासाठी ज्येष्ठ नागरिक जॉईंट ॲक्शन कमिटीनं मुंबईचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली। आपल्या समस्या मांडत सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली। पंढरपुरातील महाद्वार परिसरातल्या घरातून 66,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी छापेमारीत 11 प्रकारचे गुटख्याचे बॉक्स आणि पाकिटं जप्त केली आहेत। सोलापुरातल्या बीबी दारफळ येथील लोकमंगल कारखान्यावर ऊस दरवाढीसाठी प्रहार जनशक्ती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। ऊसाच्या गव्हाणेत बसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। ऊसाला 3,500 रुपये प्रति टन इतका दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवांनी दिलेल्या आश्वासनानंतर युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याप्रकरणी न्यायालयात लढा लढवू असा इशारा आंदोलनाचं नेतृत्व करणारे बालाजी चाकुलकर यांनी दिला। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। पुणे शहराच्या झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे। या अंतर्गत 2 नवीन परिमंडळांची आणि 5 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय। पालिका निवडणुकांसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत राहा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांना दिले। हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईतील नागरिकांना अस्वस्थ वाटण्याचं प्रमाण वाढलंय। शहर आणि उपनगरांच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या कांदिवली परिसरात पोलिसांनाच मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय। पोलिसांनी विभागातील सर्व संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे। जळगावात भाजीपाल्याचे दर अजूनही तेजीत आहेत। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादन घटलंय। सध्या पालक वगळता बहुतेक भाज्यांचे दर हे 50 रुपयांच्या पुढे आहेत। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात बैलांच्या शर्यतीतील वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांचं नुकसान करण्याच्या उद्देशानं भादोले गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करण्यात आली। स्मशानभूमीमध्ये एका लोट्यात हुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद, कुंकू, गुलाल, काळे उडीद ठेवून एका चिठ्ठीमध्ये बैलांची आणि त्यांच्या मालकांची नावं लिहिण्यात आली होती।
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी शिवारात बिबट्या आढळून आला. या बिबट्यानं 2 शेळ्या आणि एका गायीच्या वासरावर हल्ला केला होता. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 2 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. आता एक सविस्तर बातमी. गेले काही दिवसांपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी टीका विरोधकांकडून सरकारवर सातत्यानं होत आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महाराष्ट्राचीच असून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असं फडणवीसांनी म्हटलंय. तर मुंबई महाराष्ट्राचं हार्ट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलंय. कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मावळ तालुक्यात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला. यानंतर अत्याचाराची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड अत्याचार प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी समीर मंडल हा पीडित मुलीला आपल्या सोबत घेऊन जाताना दिसला. चिमुकली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचं आमिष दाखवून नराधम तिला घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह झाडाझुडपात टाकून दिला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भूम मार्गावर रस्त्याचं काम सुरू आहे. दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून धस पिंपळगाव इथे कारचा अपघात झाला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही. लासलगावमध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून तरुण गंभीर जखमी झालाय. तरुणाच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून 21 टाके पडलेत. त्यामुळे आता नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आणि टायर फुटल्यामुळे कार महामार्गावर उलटली, ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. सातारा जिल्ह्यातील मत्यापूरमधल्या बरड शिवारात 4ही पाय तुटलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचा मृत्यू 3 ते 4 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. तर बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित याबाबत तपास सुरू आहे. 5 वर्षीय मुलीचं अपहरण, बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणी 18 वर्षांपासून फरार असलेल्या नराधमाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं. वसई पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून या नराधमाला अटक केली. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील मैदानात रंगलेल्या 3ऱ्या T20 सामन्यात भारतीय संघानं पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 25 चेंडू आणि 7 विकेट्सनं मात दिली. या विजयासह टीम इंडियानं 5 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी पाहणारच आहोत, मात्र